खासदार संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे खुळ्यांची पत्रकार परिषद अशी म्हणावी लागेल, कारण ते इतरांना येड्याचा बाजार म्हणतात तेव्हा स्वतः संजय राऊत खुळे आहेत का हा माझा सवाल आहे. नाही तर संजय राऊत स्वतः खुळे आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतामध्ये येत आहेत तर त्यांचं स्वागत करायचं नाही का? कुठल्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतासारख्या देशामध्ये येतात तेव्हा त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, कारण अतिथी देवो भव ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा संजय राऊत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. परंतु तुम्ही जनाब झालात, तुम्ही स्वतः वैचारिक सुनता करून घेतलेली आहे. त्यामुळे इतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचं सौजन्य देखील संजय राऊत तुमच्यामध्ये नाही. त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात आल्यानंतर त्यांचं स्वागत का करताय म्हणून संजय राऊत यांना प्रश्न पडतोय. खरं तर दोन राष्ट्राध्यक्ष म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये मुंबईत भेट होणार आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय करार होणार आहेत. दोन्ही देशामध्ये व्यापार आणि परराष्ट्र नीती यावर देखील चर्चा होणार आहे. असं असताना त्यांचं स्वागत का केलं जातंय, मुंबईमध्ये बॅनरबाजी का केली जाते म्हणून जनाब संजय राऊत यांना प्रश्न पडतोय. माझा संजय राऊतांना सवाल आहे, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असताना ती संस्कृती आम्ही का विसरायची? तुम्ही जरी वैचारिक सुनता केली असेल तरी भारताची प्राचीन परंपरा आम्ही जपतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांनी म्हणले पूर्ण मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी स्वागतासाठी रंगून ठेवली आहे. बहुतेक मॅक्रॉन त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला एकनाथ शिंदे आणि अमित साटम यांना बोलले. मुंबई आम्ही निश्चितपणे रंगवली. मुंबई रंगवली ही देशभक्तीच्या रंगामध्ये रंगवली गेली आहे. मुंबई रंगवली गेली ही विकासाच्या रंगामध्ये मुंबई रंगवली गेली आणि मुंबई रंगवली गेली हे भारताची मान अभिमानानं उंचावण्यासाठी रंगवली गेलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईमध्ये पोस्टर लावले, मुंबईमध्ये स्वागत केलं म्हणून लगेच कोण फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये उतरत नाहीत. संजय राऊत उभाटा गटाची अवस्था अशी झाली आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाला कोणी ओळखत नाही. भारतीय जनता पार्टी ही देशातल्या क्रमांक 1 ची पार्टी आहे. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं तर त्याच्यामध्ये चूक काय? एकनाथजी शिंदे यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं तर त्यात चूक काय? उभाटा गटाची अवस्था काय झाली याचा विचार संजय राऊतांनी आधी केला पाहिजे. फ्रान्सच्या गप्पा संजय राऊतांनी नंतर करावं. उभाटा गटाला साधं देशामध्ये देखील कुणी विचारत नाही. तुमचं अस्तित्व संपत आलंय, तुमचा पक्ष लयाला गेलाय. तुम्ही आपल्या पक्षाकडे बघा. फ्रान्स आणि भारताचे संबंध बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत. तुम्ही आपल्या पक्षाची काय धुळदाण उडाली त्याकडे आधी लक्ष द्या. मॅक्रॉन यांच्यापेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल असं संजय राऊत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा शो आहे, हा भारताचा शो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली. जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व जगाने स्वीकारलंय. आज भारत 11व्या स्थानावरनं 3ऱ्या स्थानावर अर्थव्यवस्थेमध्ये आला. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वामुळे. पंतप्रधान मनमोहन सिंह सरकार होतं तेव्हा देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती. जनाब संजय राऊत तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, भारत 11व्या क्रमांकाला होता. आज पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयाला आलो. ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कर्तृत्वामुळे, भारतीयांच्या कर्तृत्वामुळे आलेलो आहोत. याचा तुम्हाला देखील आनंद व्हायला पाहिजे. जगामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावते आणि हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्याबद्दल भारताचा हा शो आहे. संजय राऊत भारताची मान जेव्हा जेव्हा अभिमानानं उंचावते तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लाज वाटते, तेव्हा तुम्ही त्याबद्दल शंका घेतात. पण हेच जर पाकिस्तानची मान अभिमानानं उंचावली असती तर संजय राऊतांनी मात्र पेढे वाटले असते, पेढे. मॅक्रॉन यांना कोणीतरी जाऊन सांगितलं पाहिजे भविष्यामध्ये त्यांच्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री पदाची
स्पर्धा सुरू होईल असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं आणि फ्रान्समध्ये सकाळी सकाळी 9चा भोंगा देखील नसतो. सकाळी 9 वाजता उठलं, गांजा ओढला आणि पत्रकार परिषद घेतली असा प्रकार तिथे नसतो. आपल्या दोन्ही देशाचे संबंध वाढवण्यासाठी इमॅन्युअल मॅक्रॉन भारतामध्ये येत आहेत आणि ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही देशाच्या संबंधातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे उद्योजक येतील, इन्व्हेस्टमेंट येईल, दोन्ही देशाच्या व्यवस्था परराष्ट्र नीती ठरवली जाईल, याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे. आजपर्यंतचे पंतप्रधान जे होऊन गेले ते परदेश दौरे कधी करत नव्हते. परदेशातले मोठे पाहुणे भारतासारख्या देशाकडे येत नव्हते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला जातो आणि तुम्ही काय उपमुख्यमंत्रीपद फ्रान्समध्ये घेऊन जाताय? तुमचं प्रवक्तेपद उबाटा गटामध्ये शिल्लक राहील का याचा विचार करा. उबाटा गट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रवक्तेपद देखील देणार नाहीये. तुम्हाला असं वाटतं की उबाटा गटाचं सर्वेसर्वा किंवा प्रतिपक्ष प्रमुख आपणच व्हावं, परंतु उबाटा गट येणाऱ्या काळात तुम्हाला प्रवक्तेपद देखील देणार नाही. याबद्दल जास्त विचार करावा. आता इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा अशी स्थिती निर्माण झाली असं संजय राऊत म्हणाले. या देशामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल. पंतप्रधान मोदी मोदी म्हणण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव 140 कोटी भारतीयांच्या हृदयामध्ये आहे. उभाटा गटाचं नाव कुठे आहे हे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 140 कोटी जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे. संजय राऊत, तुमची अवस्था काय झाली याचा विचार करा. तुमच्या गटाची अवस्था काय झाली याचा विचार करा. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या गटाची मुंबईमध्ये अवस्था झाली त्याचा जास्त विचार करा. मुंबईमध्ये उबाटा गट नावाला देखील शिल्लक राहिला नाही. मुंबईसह 25 महापालिकेमध्ये महायुतीचं सरकार आलंय. उद्धवजी ठाकरे मुंबई वगळता इतर ठिकाणी तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव 140 कोटी भारतीयांच्या हृदयावर कोरलेलं गेलेलं आहे. ते कुणीही मिटवू शकत नाही. उद्धवजी ठाकरे यांचं नाव कुठे आहे याचा विचार करा. उद्धवजींच्या नावावर जिल्हा परिषदेला भोपळा मिळाला. उद्धवजीच्या नावावर नगरपालिकेला भोपळा मिळाला. उद्धवजीच्या नावावर पंचायत समितीला भोपळा मिळाला. नगरपंचायतीला भोपळा मिळाला. त्यामुळं उद्धवजींचं नाव कुठे आहे ते बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव 140 कोटी जनतेच्या हृदयात आहे, ओठावर आहे. अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे. रोहित पवार यांनी सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर स्वतंत्र एजन्सी मार्फत माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याकडे सकारात्मक रित्या बघितलं पाहिजे असं संजय राऊत. अजितदादांचा अपघात हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी मोठं नुकसान करून गेलेला आहे. अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्राचं नुकसान झाले. या अपघाताची चौकशी करण्याचं काम केंद्र सरकारकडनं केलं जात आहे, राज्य सरकारकडनं केलं जात आहे. रोहित पवारांना वाटत असेल तर त्यांनी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा या अपघाताच्या चौकशीसाठी लावावी. त्या अपघातातनं पूर्ण चौकशीतनं तथ्य समोर यावं. दूध का दूध पाणी का पाणी व्हावं याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही आणि ती चौकशी झालीच पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला. परंतु संजय राऊत यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील, रोहित पवार यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर ते पुरावे दिले पाहिजे. विनाकारण आरडाओरडा करणं, विनाकारण लोकांची दिशाभूल करणं हे संजय राऊत यांचा धंदा आहे. तो धंदा त्यांनी बंद करावा. अजितदादांच्या अपघाताबद्दल स्वतः माननीय शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिले की हा अपघात आहे. असं असताना संजय राऊत, रोहित पवार जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करतायत का हा देखील माझा सवाल आहे. या प्रकरणात केंद्र सरकार चौकशी करतंय, राज्य सरकार चौकशी करतंय, अजून एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडनं चौकशी करावी आणि अपघाताचं सत्य समोर यावं. अजित पवार यांच्या ज्या फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले होते त्या फाईल मृत्यूपूर्वी पुन्हा उघडण्यात आल्या होत्या. त्यांनी पुढे म्हटले की चरांडेश्वर साखर कारखान्याचा कर्जाचा विषय होता, ती फाईल अमित शहा यांच्याकडे गेली होती क्लोज करण्यासाठी.
अमित शहानी फाईल क्लोज करू नये असे निगेटिव्ह शेअर पुन्हा महाराष्ट्र पाठवले. अजितदादांची फाईल कुठे होती, कुणी उघडली होती, ह्या रंजक कथा सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. अजितदादा हे NDAचे घटक पक्ष होते. अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढली. अजितदादा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देखील होते. संजय राऊत आपल्या पत्राचाळीच्या फाईलचं काय झालं हे बघा. तुम्ही स्वतः पत्राचाळ प्रकरणामध्ये बेलवर बाहेर आलात. पत्राचाळमध्ये सर्वसामान्य मराठी लोकांची घरं लुटून तुम्ही सर्वसामान्य मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप केलं होतं. त्यामुळं त्या फाईलचं काय होतंय ते बघा. अजितदादा हे भारतीय जनता पार्टी NDAचे घटक पक्ष होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये विनाकारण बिनबुडाचे अनेक खोटे आरोप करू नका. तुमच्याकडे काही कागद असेल तर सकाळी पत्रकार परिषदेमध्ये एखादा कागद दाखवा. एकही कागद आपल्यासमोर ठेवायचा नाही, एकही पुरावा द्यायचा नाही आणि जनतेची दिशाभूल करायची. हे धंदे बंद केले पाहिजे. अजितदादांनी मागे फिरण्याचा जो विचार सुरू केला होता तिथून या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजप सुरू होते. दादा विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना नव्हता. दादा विरुद्ध म्हणजे अजितदादा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्राने बघितलाय. संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना अजितदादांना काय काय त्रास दिला हे अजितदादांनी सांगितलं असतं तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमची काय अवस्था झाली असती हे बघा. अजितदादा महाविकास आघाडीतनं बाहेर का पडले? तुमच्या महाविकास आघाडीमध्ये अजितदादांना राहावंसं का वाटलं नाही? तुमची साथ सोडून ते NDA मध्ये आले, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले. कारण उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्व डावलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचमुळं तुमच्या महाविकास आघाडीची साथ सोडून अजितदादा NDA मध्ये आले, भारतीय जनता पार्टी सोबत आले. त्यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझाच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वातच मोठा झाला हे अजितदादांनी विधानसभेच्या निवडणुकीला सिद्ध केलं, महापालिकेच्या निवडणुकीला सिद्ध केलं. अजितदादांचं निधन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील अजितदादा पक्षाने सिद्ध केलं की हा पक्ष अजितदादांच्याच नेतृत्वात उभा राहतोय. आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवार या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आणि सक्षम आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी यामध्ये लोडबुड करू नये. पार्थ पवार यांच्या संबंधित अधिकृत अहवाल समोर आलेला नाही, परंतु कोणी मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात. पूर्ण अहवाल समोर आल्यानंतर कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही हे सांगता येईल. पार्थ पवार प्रकरणामध्ये अद्याप अहवाल यायचा आहे, परंतु संजय राऊत असं म्हणतात की कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे त्यामुळे असे व्यवहार होतात. म्हणजे संजय राऊत यांना पुन्हा एकदा अजितदादांची बदनामी करायची आहे का? अजितदादांच्या संमतीनंच हा व्यवहार झाला आहे असं संजय राऊतांना म्हणायचंय काय? संजय राऊत निधनानंतर देखील अजितदादांकडे संशयाची सुई दाखवतायत. याचा अर्थ अजितदादांची बदनामी करण्याचा प्रयत्न, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची बदनामी थांबवली पाहिजे, परंतु दुर्दैवानं संजय राऊत हे अजितदादांच्या निधनानंतर देखील त्यांची बदनामी करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं अजितदादांची बदनामी करण्याचं कितीही कट कारस्थान तुम्ही केलं तरी ते यशस्वी होणार नाही. या व्यवहाराचा आणि अजितदादांचा काहीही संबंध नाही हे अजितदादांनी हयात असताना स्पष्टीकरण दिलं होतं. तरी देखील संजय राऊत म्हणतात की कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा व्यवहार झालाय. संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या प्रकरणामध्ये अजितदादांनी याआधीच आपलं स्पष्टीकरण देत असताना तुम्ही त्यांच्याकडे संशयाची सुई दाखवताय, ते सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर. त्याबद्दल तुम्हाला खरंच महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. खूप खूप धन्यवाद.